नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मागच्या वीकेंडला गावचा वाढदिवस होता, तर आमचे अबुधाबीचे दादा बहिणी ते त्यांना यायला जमलं नव्हतं, तर ते उद्या येणार आहेत आणि गाव खूप खुश आहे सोना येणार आहे म्हणून ना. तर उद्या आम्ही त्यांना लंच साठीच बोलवले, तर लंचची तयारी करायची आम्हाला. प्रॉन्स वगैरे घेऊन यायचे आणि हे वाले नीड पेपर्स कसे बनवते. तिचं गावचं चालू असतं ना ऍक्टिव्हिटी, काय काय बनवत असते. तर आम्ही आता ग्रोसरी शॉपिंग साठी चाललोय सफारी मॉलला. तर तुम्हालाही घेऊन जाते, मला जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत आज शेअर करेल. भाज्या वगैरे, त्यांची प्राइस वगैरे काय आहे तेही दाखवेल तुम्हाला. चलो ओपन कर गाव, बसा बसा आतमध्ये. तर जाऊ दे ना गाऊ, पाय घाबरला. झालं झालं, चला बसा कार मध्ये, बस बस. झालं पिलू, बसा बस. तर आम्ही आलो होतो सफारी मॉलला आणि आम्हाला प्रॉन्स घ्यायचे होते. तर इथे आम्ही प्रॉन्स वगैरे घेतले आणि जेवढ्या लागतात तेवढ्याच भाज्या घेतल्या होत्या. टोमॅटो, कॉलीफ्लॉवर वगैरे घेतला होता, कारण बाकीच्या भाज्या खूप महाग आहेत. सध्या जेव्हा लागेल तेव्हा त्या महाग जरी असल्या तरी आपण घेतोच. म्हणजे मीही घेते, खाली आमच्या तिथे सुपर मार्केट आहे तिथनं घेते, परंतु जर गरज नसेल तर शक्यतो मी नाही घेत. आणि ऑलरेडी कडधान्य वगैरेही असतात भरपूर घरामध्ये, सो त्यामुळे मग हे काही ते काही असं होऊन जातं. आणि त्यानंतर आम्ही इथे वरोटा पाटा घेतला होता मसाला वाटण्यासाठी. तर आधी मी खूप विचार करत होते जमेन की नाही, म्हणजे वेळही भरपूर जातो त्यामध्ये, परंतु माझे मिस्टर ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हटले आपण एक घेऊया वरोटा पाटा. तर आम्ही इथे त्याच्यासोबतच इथे मातीचे भांडे होते तेही पाहिले आणि हा वरोटा पाटा आम्हाला 45 दिरहमला बसला. तर त्याच्यासोबत वरोटाही होता आणि पाटाही होता. तर आमच्याकडे वरोटा पाटा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, परंतु अशा प्रकारे मोठाच्या मोठा होता आणि खूप हेवी होता. तर मे बी हा दगडाचाच आहे, त्यामुळे मग म्हटलं चला घ्यावा. आणि इकडे इंडियावरून आणणं पॉसिबल नाही कारण त्याचं वजन खूप जास्त असतं, त्यामुळे. आणि इथे मातीची भांडी देखील होती, तर आम्ही ही 2 घेतली होती, परंतु मला अजून माहिती नाही कशी यूज करायची ते. जर प्लीज कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही एक कढई घेतली होती आणि एक हा पॉट घेतला होता. स्वस्त होते. हा मोठा पॉट आहे, हा 12 दिरहमला होता. आणि कढई आहे, छोटी कढईसारखी कढई आहे, तर ती 10 दिरहमला होती. म्हटलं चला वापरून पाहावं, परंतु अजून काही मी ते यूज करायला स्टार्ट केलं नाही. आणि वरोटा पाटा आहे तर त्याच्यावरही मे बी तांदूळ आधी वाटावे लागतील आणि मग त्यानंतरच मी तो यूज करू शकते. तर मला खूप आवडले हे भांडे, खूप छान होते.
आणि सध्या महागाई एवढी वाढली आहे ना, तर तुम्ही पाहू शकता इथे कांदे वगैरे 5-6 दिरामला किलो आहे. 6 दिराम म्हणजे इंडियाचे ऑलमोस्ट 150 रुपये. आणि सगळंच म्हणजे सगळ्याच भाज्या अशाच आहेत महाग. स्वस्त नाहीच होत सध्या, त्यामुळे जशा आहेत त्या रेटमध्ये आम्हाला घ्याव्याच लागतात. तर यानंतर आमचं बिलिंग चालू होतं आणि बिलिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर म्हणजे जेवायला जाणार होतो. तर तिथेच वरती रेस्टॉरंट आहेत, तर तिथे वरतीच आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. आणि भूकही लागली होती. ऑलरेडी आम्ही प्लॅन करून आलो होतो, कारण आम्ही संध्याकाळी उशिरा निघालो होतो, तर बाहेरच जेवण करण्याचा प्लॅन बनवला होता आम्ही. लेट्स गो टू ईट फूड. जेवायला जायचं ना, जेवायला जायचं. आणि इथे वरती वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट होते, परंतु मला डोसा खायचा होता, तर आम्ही इथे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये थांबलो. आणि पुट्टू नावाचं रेस्टॉरंट होतं. माझ्या मिस्टरांना पुट्टू खायचं होतं आणि हा एक साऊथ इंडियन पदार्थ आहे, तर तुम्हाला मी दाखवतेच कसा असतो ते. प्लेट नाही, फिश सोबत ते करी देतात, फिश करीचा रस्सा असतो. आणि मी घेतला होता म्हैसूर मसाला आणि गावने घेतला होता मसाला डोसा, घी रोस्ट. तर डोसा ॲक्च्युली खूप स्पायसी होता डोसा, आणि यांच्या चटण्या होतात त्याही खूप जास्त स्पायसी होत्या. आणि मला स्पायसी आवडतं, परंतु गाऊ एवढं आवडीने खात नव्हती. आणि ते कॉन्सर्ट चालू होता सॉंग्सचा, तर साऊथ इंडियन वगैरे सॉंग्स होते, हिंदी बॉलिवूड सॉंग्स होते. तर आम्ही ऐकत होतो जेवता जेवता, आणि इथे भरपूर सारी गर्दी होती. तर यानंतर आम्ही घरी जायला निघालो होतो. तर माझे मिस्टर कारमध्ये सगळं जे सामान आहे आम्ही घेतलं होत्या वस्तू, तर ते ठेवत होते. नमस्कार मंडळी. आणि आता जवळजवळ 1:30 वाजलेत. माझी घरातली सगळी कामं आवरली आहेत, कपडेही वॉश केले कारण मशीन खराब आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर इथे स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये राईस झालाय आणि इथे मसाला काढून ठेवलाय. प्रॉन्स मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेत. माझ्या मिस्टरांनी आणि मी 1.5 किलो आणले होते आम्ही, तर ते खूप होते, त्यामुळे आवरायला खूप वेळ लागणार होता. तर इथे अशा प्रकारे पीठ मळून ठेवलंय. आता चपाती वगैरे करून घेते. राईस झालाय, भाजीला फोडणी द्यायची तयारी करून ठेवते. प्रॉन्स आत्ता एक अर्धा तास झाला असेल मॅरिनेशनला लावलेला, तर त्यामुळे मग मी म्हटलं की भाजी आता टाकते, अर्धा तास ओके आहे त्यामुळे. तर प्रॉन्सची करी झाली की मग लगेच चपाती करायला गेली, कारण गावला भूक लागली. 1:30 वाजले, ती कराटेवरून आली त्यामुळे.
तुम्हाला सांगितलंच होतं की अबुधाबीचे दादा वहिनी येणार आहेत, तर ते आल्यानंतर आम्ही इथे जेवण करायला घेतलं. जेवणामध्ये प्रॉन्सची भाजी, सलाड होतं, चपाती आणि राईस असं जेवण होतं. दे इकडं बघ माझ्याकडे. हां दे, बरं इथे दे, चालेल. हां बॅकग्राऊंड पण आहे. थँक्यू. आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मस्त फॅमिली टाईम एन्जॉय केला. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.